Alright. So काल आपण बघितलं लास्ट सूत्र that we did yesterday was 1.27. तस्य वाचकः प्रणवः. हा ईश्वर जो आहे त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन प्रणव करतं. अँड हू इज प्रणव? प्रणव इज ओंकार. आणि मग ओंकाराचं अ उ म हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स दिले काल. बरोबर आहे. आता पुढच्या सूत्राकडे वळूया. ठीक आहे. पतंजलीने आपल्याला सांगितलं की प्रणवाचीच तुम्ही साधना करा. पण किती करू, किती दिवस करू, किती वेळ करू, कसा करू, आपले नेव्हर एंडिंग क्वेश्चन. सो पुढच्या सूत्रामध्ये ते सांगतायत आपल्याला 1.28 मध्ये तत् जप तदर्थ भावनम. तज्जपस्थ तदर्थ, इफ यू आर सेइंग इट कंटिन्युअसली, तर तज्जपस्थ तदर्थ भावनम किंवा तत् जपः तत् अर्थ भावनम असा त्याचा शब्द होतो. तत् म्हणजे काय? तो. कोण तो? ओम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ तत्? हिम. हू इज ही? ओम. तत् म्हणजे ओम. जपः, जप करणे म्हणजे रिपिटेशन, चांटिंग ज्याला आपण म्हणतो ना, जप रिपीटिंग, ओंकाराचा जप. या आणि तदर्थ भावनांचा अर्थ होतो कॉन्टम्प्लेट ऑन द मीनिंग विथ फिलिंग. म्हणजे ते जे ओंकार आहे ह्याचा जप करताना अर्थ आणि भाव हे दोन्ही त्या सकट करायचा आहे तो जप. फक्त माहितीये ना, राम 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 मध्ये कधी मरा मरा होतो कळतच नाही. हा, सो असं अनकॉन्शियसली आपल्याला करायचं नाहीये. तर अर्थासहित आणि भावनेसहित अलॉंग विथ अ फिलिंग वी हॅव टू डू द जप. त्याला म्हणतात तज्जपर्थ भावना. म्हणजे आता काय काय करायचं आहे? ओके, कॉन्स्टंट रेव्हरेन्शियल रेपिटेशन ऑफ प्रणव ओम. आता हा जो प्रणव ओम आहे त्याला शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. ऑलराईट. सो हा शब्द ब्रह्म समजून संपूर्ण भक्तीने, भक्तिभावाने किंवा संपूर्ण समर्पणाने, सातत्याने सतत त्या ओंकाराचा जप आपण करायचा आहे. वर्ड्स, मीनिंग्स अँड फिलिंग आर इंटरवोवन. आणि हा जप करत असताना शब्द, अर्थ आणि भाव हे तिन्ही एकत्रित आले पाहिजे. शब्द, अर्थ आणि भाव. सो वर्ड्स, मीनिंग अँड फिलिंग आर इंटरवोवन. दुसरं, प्रॅक्टिस ऑफ ईश्वर प्रणिधान इज डन. आता हा कुठे करायचा? हा ईश्वर प्रणिधानाचा ओंकाराचा जप करायचा आहे, तो कुठे करायचा? इट इज डन इनसाइड द हार्ट, हृदयास्थानी. ओके. सो वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा हे सगळे वेगवेगळे आपल्याला वाणी माहिती आहेत ना. ओके. तोंडातल्या तोंडात बोलणं, मध्यमा म्हणजे छातीच्या ठिकाणी बोलणं, आणि पश्चंती पोटाच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी बोलणं. तर आपल्याला कुठल्या ठिकाणी करायचंय? तर हृदयाच्या स्थानी ह्याचा जप करायचा आहे. पण मग आता हृदयाचं स्थान कुठे लोकेट करू? व्हॉट शुड यू डू टू लोकेट द हार्ट, द स्पेस ऑफ द हार्ट? ऑलराईट. आता मला ना तुम्ही जरा रायटिंग थांबवून जरा माझ्याकडे लक्ष द्या, असं माझं म्हणणं आहे. कॅन यू ऑल गिव्ह मी अटेन्शन? या. आता इथे हा जो सूत्र आहे, वनश्री तू फ्रीज झालीये का? नाही मॅडम, नेटवर्क फ्री झालं. ओके, नेटवर्क इश्यू. ओके, जे लोक ऐकतायत ते लोक लक्ष. ओके, नाही दिसत आहे. हो, मला येतंय ऐकू. ऐकू येतंय. येस येस, यू आर बॅक ऑन. थँक्यू. या, इट्स ओके. तुम्हाला ऐकू येतंय, सो इट्स ओके. आता जरा माझ्याकडे लक्ष द्या. तत् जप तदर्थ भावनम, फक्त सूत्र म्हणून ह्याला समजून घ्यायचं असेल तर इकडे पतंजली आपल्याला म्हणतायत की
तत् म्हणजे ओंकाराचा जप करायचा आहे. पण कसा करायचा आहे? तदर्थ भावना म्हणजे अर्थ आणि भाव. तद अर्थ भाव. सो अर्थ आणि भाव ह्याच्या सकट त्याचा जप करायचा आहे. तर मी तुम्हाला आता माझ्या ज्यांचा इंटरनेट क्लिअर आहे ते लोक प्लीज माझ्याकडे बघा. लुक ॲट मी. यू कॅन राईट आफ्टरवर्ड्स. नंतर लिहा. सो एवढं आपलं लिहून झालेलं आहे. सो अर्थ आपला कम्प्लीट आहे. नाव हाऊ टू लोकेट दिस हार्ट स्पेस. हे हृदयाचं स्थान कसं लोकेट करायचं त्याची ना एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया मी इथे तुम्हाला शिकवते आणि मी बोलते. लिहून घेऊ नका. पाहिजे तर मी रायटिंग मध्ये नंतर परत तुम्हाला पाठवेन. बट लिसन अँड अंडरस्टँड. श्रवण करून त्याला समजून घ्या. पहिले काय करायचं तर जो फिजिकल फोकस ऑन द फिजिकल सिम्बॉल ऑफ ओम. ओमचा आकार आहे ना 3.5 अक्षराचा. ओम जो आहे 3.5 मात्राचा जो ओम अक्षर आहे त्या ओंकाराकडे मन एकाग्र करा. मग एकदा तो आपल्या इमेज मध्ये ब्रेन मध्ये ती ओंकाराची इमेज फिक्स झाली. मूव्ह द सिम्बॉल इन टू द हार्ट. मग त्याला हृदयाच्या स्थानी स्थित करा. आणि बी विथ इट काम अँड रेस्टफुल. शांतपणे एकदम स्थिरतेने त्याच्यावर लक्ष केंद्रित राहू द्या. जस्ट हृदयाच्या ठिकाणी तो ओंकार आहे ही भावना आणि तो इमेज आणि लक्ष तिकडे हृदयाच्या स्थानी. डोळे बंद असले तरी आणि खास करून डोळे बंद करून. सो इट इज अन इंटरनल विजन. इट इज अन इंटरनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लेसिंग. ऑलराईट. हे झालं. तिसरं, वन्स काम अँड केअरफ्री. एकदा तुम्ही तिकडे स्थिरावलात, तुमचं लक्ष तिकडे स्थिरावलं अँड एबल टू रेस्ट इन अ फिलिंग ऑफ गॉडलीनेस. आणि मग एकदम शांत आणि स्थिर ईश्वरासारखं जाणवायला लागलं. देन इमॅजिन अ ट्रान्सपरंट व्हाईट लुमिनस स्काय इन द हार्ट. एकदा ओंकार तिकडे स्थिर झाला की ते हृदय म्हणजे ना एक आकाश तत्व आहे असं इमॅजिन करायचं. हृदयाच्या स्थानी एक लुमिनस ट्रान्सपरंट व्हाईट असा आकाश तत्व हा स्पेस इमॅजिन करायची. मग नेक्स्ट स्टेप, कॉन्टम्प्लेट ऑन इट. त्याच्यावर समाधी धरायची आहे, ध्यान धरायचं आहे. ओके. हिज होल सेल्फ I sense is in the God who is present in the heart. या हृदयामध्ये हा जो ओंकार रूपी ईश्वर आहे तो म्हणजेच मी आहे. कुठला भाव येणार इकडे? अहम ब्रह्मास्मी. सो ते तिथे रिअलायझेशन येईल. त्याच्यानंतर मर्ज द आय सेन्स इन. मी म्हणजेच ईश्वर. तर हा जो मी आणि ईश्वर, मी म्हणजेच, ते म्हणजेच काढून टाकायचं आणि या दोघांना एकरूप करायचं. मर्ज द आय सेन्स इन ईश्वरा इन द आकाश तत्व ऑफ द हार्ट, इन द वॉइड ऑफ द हार्ट अँड रेस्ट इन कंटेंटमेंट. आणि तृप्तपणे एकही विचार कुठलाही मनामध्ये न आणता तृप्त, स्थिर, शांत हृदय गुहा जे आकाश तत्वानी बनलेली आहे त्याच्यामध्ये ओंकार रूपी जो ईश्वर आहे तोच मी म्हणजे अहम भाव, अहम ब्रह्मास्मी, मीच आहे, ह्याच्यावर ध्यान समाधी साधायची. दिस इज हाऊ तज्जप तदर्थ भावना. ओके. ओम 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 फक्त करत बसलो तर हे वैखरी झालं. तिथल्या तिथे इफेक्ट असतो. ओम 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 ओम. यु नो, यू टेक इट लोअर. देन हृदयाच्या स्थानी ओम ओम ओम. तर ते व्हायब्रेशन्स इथे. आणि हे मोठ्यानेच बोलायला पाहिजे असं नाही. मनामध्ये पण ते व्हायब्रेशन जप केल्याने ते व्हायब्रेशन त्या हृदया गुहाच्या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे. मन कुठे आहे? त्या हृदय गुहामध्ये. तिथे कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे कोण आहे? मीच आहे, माझा आत्मा आहे. राईट. सो दिस इज हाऊ इट इज डन. When repeating Om, the mind reaches single pointed state. ह्या पद्धतीने जेव्हा ओंकाराचा जप केला जातो तेव्हा संप्रज्ञात समाधी आपोआप साधली जाते. आणि मग एकदा संप्रज्ञात मध्ये आलो की
असंप्रज्ञात समाधीची शक्यता ऑटोमॅटिकली निर्माण होते. ऑलराईट. सो हे स्टेप्स जे आहेत, जर तुम्ही नाही आठवलं तर मी तुम्हाला तुमच्या बरोबर पुन्हा शेअर करीन. पण इथे तत जप तदर्थ भावनम म्हणजे ओंकाराचा जप, अर्थ आणि भाव या दोन्ही सहित हृदयाच्या ठिकाणी ओंकाराला बसवून त्याच्यावर मन एकाग्र करून ध्यान आणि समाधी साधायची आहे. ऑलराईट. सो ओंकार किती वेळा बोलू, कसा बोलू, कुठे बोलू, ह्या सगळ्या प्रश्नाला काही अर्थच नाहीये. राईट. देर आर नो प्रॅक्टिकॅलिटीज टू इट. लिटरली एव्हरी मोमेंट, हर क्षण यू कॅन डू दिस. एव्हरी मोमेंट यू कॅन डू दिस. ठीक आहे. नाउ वी शॅल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सूत्र 1.29. ओके. तत प्रत्येक चेतना अधिगमः अपि अंतराय अभावश्च. अशा प्रकारे हृदयगुहामध्ये ओंकाराला सेटल करून, ओंकाराला स्थिर करून, आकाश तत्वामध्ये बसवून आत्म्याला पण तिथेच आत्म्याच्या ठिकाणी ओंकाराला बसवून या ईश्वराकडे अर्थ आणि भावासकट आपण जप केला तर काय होईल. सो एव्हरी टाइम आपण पतंजलीकडे फळ सांगा, आम्हाला तुम्ही काही सांगा करायला, पण त्याच्याने मला काय मिळणार हा प्रश्न आपला असणारच. सो आधीच ते समजून घेतात आणि ते आपल्याला म्हणतात की तत प्रत्येक चेतना अधिगमः अपि अंतराय अभावश्च. दोन गोष्टी होणार आहेत, पण त्या दोन गोष्टी सांगायच्या आधी शब्दार्थ लिहून घ्या. ततः, तसं केल्याने. ततःचा अर्थ होतो तसं केल्याने. काय केल्याने? ईश्वर प्रणिधान. काय केल्याने? ईश्वर प्रणिधान. कोण ईश्वर? ओंकार. सो ईश्वर प्रणिधान केल्याने प्रत्येक चेतना. आता प्रत्येक चेतना म्हणजे इंडिव्हिज्युअल सोल, दॅट आत्मा, इंडिव्हिज्युअल सोल, प्रत्येक चेतना. अधिगमः, अधिगमः म्हणजे डिस्कवर किंवा अकम्प्लिश, आपल्याला तो सापडेल, मिळेल. अधिगमन म्हणजे सापडेल किंवा मिळेल. अपि, फक्त एवढंच नाही होणार तर. अपि म्हणजे ऑल्सो किंवा TOO म्हणतो ना आपण. सो ऑल्सो, हे पण. आत्मा तर सापडेल, पण अंतराय. अंतरायचा अर्थ होतो ऑब्स्टेकल्स किंवा ऑब्स्ट्रक्शन, अडथळे. अंतरायचा अर्थ होतो अडथळे, ऑब्स्टेकल्स किंवा ऑब्स्ट्रक्शन. आणि अभाव, अभाव, अभावाचा अर्थ होतो ऍब्सन्स, नाहीस होणे. भाव अभावश्च. च म्हणजे आणि, च म्हणजे आणि. सो ईश्वर प्रणिधान केल्याने आत्माचा साक्षात्कार होतो. तेवढंच नव्हे, आणि योग मार्गातले अडथळे लांब होतात किंवा निघून जातात. आत्म्याचा साक्षात्कार होतो आणि योग मार्गामध्ये येणारे अडथळे हे पूर्णतः निघून जातात. फ्रॉम दॅट ततः म्हणजे फ्रॉम ईश्वर प्रणिधान comes realization of the individual self, the I, and the obstacles are resolved. सगळे ऑब्स्टेकल निघून जातात. ओंकार जप रिमूव्स ऑब्स्टेकल्स इन द पाथ ऑफ आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कारच्या मार्गामधील जे काय अडथळे आहेत ते सगळे अडथळे निघून जातील ना. नाउ वी आर इंटरेस्टेड, राईट? सो नाउ वी वॉन्ट टू नो की नो आता आम्हाला सांगा, अडथळे निघणार असतील तर आम्ही काही करू, आणि जर आत्मसाक्षात्कार होणार असेल तर आम्ही काय करू. पण कुठल्या अडथळ्यांबद्दल तुम्ही बोलताय, असा आपला पुढचा प्रश्न, की तुम्ही कुठल्या अंतराय किंवा कुठल्या अडथळ्यांबद्दल तुम्ही बोलताय. विच ऑब्स्ट्रक्शन्स आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट आर दीज ऑब्स्टेकल्स? जेव्हा त्यांनी वृत्ती सांगितलं तेव्हा आपण म्हटलो की कुठल्या वृत्त्या. त्याचप्रमाणे आता ते म्हणतात की अंतराय निघून जातील, तर आपण विचारतोय कुठले अंतराय. पुढच्या सूत्राकडे वळूया. 1.30. In the next sutra he says,
व्याधी स्त्यान संशय प्रमादालस्य अविरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्व अनवस्थित तत्वानी चित्त विक्षेपाः ते अंतरायाः. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थित तत्व, चित्ताला विक्षेप करणारे हे अंतराय आहेत. 9 अडथळे इकडे पतंजली आपल्याला देता आहेत. काय करतायत हे अडथळे? हे जे ऑब्स्टिकल्स आहे, हे जे अंतराय आहे, ते काय करतात? तर आपल्या चित्ताला अस्थिर करतात, विक्षेप आणतात चित्तामध्ये. आणि हे जी 9 नावं दिलेली आहेत, हे जे 9 प्रकार दिलेले आहेत, यांना पतंजलींनी अंतराय असा शब्द वापरलेला आहे. या अडथळ्यांना अंतराय असा शब्द वापरलेला आहे. मनाला विचलित करणारे आणि चित्ताची जी प्रगती आहे, त्या सत्कडे त्या चित्त सत्कडे जी जाणारी प्रगती आहे, त्याच्या मार्गामधले हे अडथळे, रोड ब्लॉक्स आहेत. ओके, so this is all that he is saying over here. They arise with the fluctuation of the mind. कशामुळे येतात हे? मनामध्ये जे असंख्य विचार आणि असंख्य मॉडिफिकेशन्स, मुवमेंट्स, भावनिक, वैचारिक, हे सगळे जे मुवमेंट्स आहेत, फ्लक्च्युएशन्स आहेत, ह्याच्यातनं हे अंतराय तयार होतात. हे मुळात समजून घ्यायला पाहिजे. ऑलराईट, आता एक एक आपण बघूया. प्रत्येक अंतराय 9 अंतराय आहेत, तर प्रत्येकाचा जरा अर्थ समजून घेऊया. व्याधी, व्याधीचा अर्थ काय होतो? आजार, डिसऑर्डर और डिसईज. ऑलराईट, सो व्याधी इज डिसऑर्डर और डिसईज. पण इकडे आपण फक्त आणि फक्त शारीरिक व्याधीबद्दल बोलतो, इकडे मानसिक व्याधीबद्दल आपण बोलत नाही आहोत. सो शारीरिक व्याधी कशातनं निर्माण होते? तर त्रिदोष आणि सप्त धातू मधल्या बिघाडामधनं. जेव्हा आपले त्रिदोष इम्बॅलन्स होतात, सप्त धातू बिघडतात, आणि तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं, तेव्हा व्याधी तयार होते. फिजिकल इलनेस, फिजिकल डिसईज और फिजिकल डिसऑर्डर हे तयार होतं. ऑलराईट, आणि मुळात व्याधी व्हायच्या जस्ट आधी काय होतं माहिती? अजून एक शब्द आपण, श्रद्धा, वीर्य. जेव्हा जेव्हा वीर्य कमी पडेल, तेव्हा तेव्हा शरीर कमकुवत होतं. सो आता इथे वीर्याचा अर्थ अगेन वी हॅव टू टेक इज दॅट वायटॅलिटी. जसं आपण विटामिन्स घेतो, किती मायक्रो युनिट्स मध्ये आपल्याला ती लागतात, पण वायटॅलिटी देणारे पदार्थ आहेत. फ्रॉम दॅट सेन्स आय एम सेइंग दॅट वीर्य जेव्हा कमी पडतं, तेव्हा बहुतेकच्या व्याधी वीर्य कमी पडल्यामुळे होतात. बिकॉज ऑफ द लॅक ऑफ वायटॅलिटी, मोस्ट डिसीजेस और डिसऑर्डर्स आर कॉज्ड. ठीक आहे, शारीरिक बिघाड किंवा शारीरिक आजार हे झाली व्याधी. आता दुसरं आहे स्त्यान. आता स्त्यानचा अर्थ होतो इनर्शिया किंवा मेंटल लिस्टलेसनेस, म्हणजे मानसिक आळस्य. मानसिक आलस्य, इनकॅपॅबिलिटी ऑफ द माइंड, मेंटल लेझीनेस, नो इंटरेस्टच नाहीये त्या गोष्टीमध्ये, आणि त्यामुळे मन जे आहे हे मनाचा आलस्य आहे. सो व्याधी होती शारीरिक डिसऑर्डर, आणि स्त्यान आहे मानसिक आलस्य. मेंटल जाऊ दे ना, कोण करणार, काय यार, काय काय फरक पडतो, नाही केलं तर काय बिघडतं, ही मनाची कुमकुवता असते की नाही केलं तर काय होतं, जाऊ आपण काय. सो यू गिव्ह एक्सक्युजेस फॉर नॉट डुईंग इट, बिकॉज एवढा ताण डोक्याला कोण देणार? सगळे सूत्रच पाठ करा आणि समजून घ्या आणि परीक्षा द्या वगैरे वगैरे. वी डोंट वॉन्ट ऑल ऑफ दॅट, राईट. सो हे झालं स्त्यान.
तिसरं आहे संशय. संशय म्हणजे डाऊट. डाऊट किंवा इनडिसिजन. जे काही निर्णय घ्यायचा आहे ना, निर्णय केव्हा घेतला जात नाही. when are we not able to take a decision? when we are in doubt. राईट. आणि पर्सनल माझं असं मत आहे की हे 9 अंतर आहे आणि नंतर अजून आपण 4 बघणार आहोत. या सगळ्यांमध्ये सगळ्यात घातक आणि सगळ्यात प्रगती थांबवणारा अंतराय म्हणजे संशय. कारण तो आपल्याला कशावरही विश्वास ठेवू देत नाही, आपल्याला सरेंडर होऊ देत नाही, आपल्याला कुठेही कोणावरही विश्वास, आपण देवावर पण विश्वास अशी स्थितीत शंका आणतो. सारखं शंका आपण निर्माण करतो. हो का, असं केलं तर असं होईल का, पण मग कसं काय होणार. वी आर ऑलवेज इन डाऊट. नेव्हर हॅव्हिंग क्लॅरिटी ऑफ माइंड इज डाऊट. What is doubt? When the mind is not clear. Very simple. ज्या क्षणी मनामध्ये क्लॅरिटी येईल त्या क्षणी तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे होता. यस तर यस, नो तर नो, विच एव्हर इट इज. राईट. सो हे जे संशय आहे, दिस इज डाऊट ऑर इनडिसिजन. ठीक आहे. चौथा अंतराय बघूया, प्रमाद. चौथा अंतराय आहे प्रमाद. प्रमादाचा अर्थ होतो केअरलेसनेस. सॉरी, केअरलेसनेस नाही. प्रमादाचा अर्थ थोडासा इकडे, एक मिनिट, जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. हा, प्रमाद म्हणजे केअरलेसनेस ऑर नेग्लिजन्स. मॅडम जाणून बुजून केलेली चूक. सांगते. सो जनरली आपण जाणून बुजून केलेली चूक असं आपण म्हणतो, बरोबर आहे. पण ती होते तरी कशी, का म्हणून हे प्रमाद का घडतो. मुळात प्रमाद ह्यामुळे घडतो कारण आपलं जे प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे ना, ते कमी पडतं. सो ती विचारशक्ती आणि ते विचाराची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आपण भ्रमिष्ट होतो, भ्रम तयार होतो. आणि मग आपल्याला जर सगळी इन्फॉर्मेशन असली जरी आपल्याकडे की ही गोष्ट आपण करायची नाही, ही चुकीची आहे, ही वाईट आहे, तरी सुद्धा वी कांट हेल्प अवरसेल्व्हज अँड वी डू इट. ओके. सो जाणून बुजून केलेली चूक असं म्हटलं तर आता जसं लोकांना माहितीये की व्यसन आहेत किंवा नर्वस सिस्टमला स्टिम्युलंट्स जे आहेत, स्टिम्युलेट करणारे, माहिती आहे की बाबा हे आपल्याला कुठल्या पद्धतीने त्रास देऊ शकतो, तरी सुद्धा आपण त्या गोष्टींचं सेवन किंवा त्या गोष्टींचा वापर. पण अगेन आय डोंट वॉन्ट टू कम डाऊन टू भौतिकता. आता आपल्याला प्रमाद जो समजून घ्यायचा आहे तो योग अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घ्यायचा. योग अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मला माहितीये की मी यम नियमांचं पालन करायला पाहिजे, पण बिकॉज ऑफ माय पास्ट कंडिशनिंग, बिकॉज ऑफ कर्म संस्कार और बिकॉज ऑफ एनी अदर रीजन, maybe because of आलस्य, maybe because of doubt, maybe because of anything, but मी ही चूक करते. मी आसनांचा अभ्यास करत नाही किंवा प्राणायामचा अभ्यास करत नाही किंवा मेडिटेशन म्हणजे धारणा, ध्यान, समाधी हे मी घडवून आणत नाही. हा झाला प्रमाद, योग अभ्यासातील प्रमाद. मला माहितीये की ही चित्त आणि वृत्ती, योग चित्त वृत्ती निरोधा, एवढं तर योग मार्गावर आल्यावर मला डेफिनेशन कळलेलं आहे. पण जर मी चित्त म्हणजे काय आणि वृत्ती म्हणजे काय हे जर मी समजून घ्यायचा प्रयत्न करत नसीन तर मी प्रमाद करते. तुम्ही जेव्हा जाणून बुजून केलेली चूक, मग ते ऍप्लिकेबल फक्त फिजिकल लाईफला आपण करतोय, पण आपण समाधीपात शिकतोय आणि आपण योग बद्दल बोलतोय. मग योग मध्ये प्रमाद कुठे घडतो, व्याधी कुठे होते, स्त्यान कुठे होतं, संशय कुठे होतं, हे बघायला पाहिजे. योग केल्याने काय होणार आणि नाही, मग असं थोडी काय हात वर करून पाय वर करून काय होतं, हे सगळे संशय. मग योग मार्गामधील या अंतराय आहे. इज दॅट क्लिअर? राईट. सो हिडलेसनेस पण त्याला म्हणू शकतो. 5वा अंतराय आहे आलस्य. द 5th ऑब्स्टॅकल इज आलस्य. आलस्य इज फिजिकल लेझीनेस.
कोण उठणार सकाळी, कोण जाणार एवढं लांब. तर we don't want to do anything. We don't want to do our yoga classes. We don't want to do the अभ्यास of any kind. Right? So हा शारीरिक आलस्य. मला इच्छा तर खूप आहे की मी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून ध्यानाला बसावं, ही माझी इच्छा खूप आहे. पण मी करते का? नाही. इच्छा आहे म्हणजे मानसिक इच्छा आहे, पण शरीर मात्र हलत नाही. मग त्याचं कारण व्याधी असू शकतं, त्याचं कारण दुसरं काही संशय प्रमाद ह्याच्यातले कुठलेही असू शकतं. एंड रिझल्ट काय आहे? आलस्य, फिजिकल लेझीनेस. ओके, सो दिस इज आलस्य. काय होतं? जडत्व येतं. शरीर आणि मनाचं जडत्वामुळे हा फिजिकल लेझीनेस, हा आलस्य असतो. करेक्ट? सो नाव 6वं बघू. 6वं आहे अविरती. अविरती 6वा अंतराय. द 6th obstacle in the path of योग अभ्यास is अविरती. अविरती. रती म्हणजे काय? अटॅचमेंट. विरती म्हणजे काय? डिटॅचमेंट. आणि अविरती म्हणजे अटॅचमेंटला पुन्हा जे डिटॅच झालेलं आहे ते रिअटॅचमेंट, असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. इथे काय होतं माहितीये का? आलस्य दोन्ही पण नाहीये, न ध्यान आहे न आलस्य आहे, फिजिकल और मेंटल लेझीनेस. पण कंट्रोल नाहीये स्वतःवर. सो इट इज अविरतीमध्ये लॅक ऑफ कंट्रोल किंवा मॉडरेशन. कुठे थांबायचं हे कळत नाही. अटॅचमेंट कडनं डिटॅचमेंट होऊन पुन्हा रिअटॅच होतो आपण. राईट? सो कुठे मॉडरेशन करायचं? सो काय होतं? आपले इंद्रिय आपल्या आपल्या विषयांच्या मागे मागे वळत राहतात. अँड वी आर अनएबल टू कंट्रोल अवर सेन्स फ्रॉम गेटिंग अटॅच टू देअर ऑब्जेक्ट्स. सो सेन्शुअल ग्रॅटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ना, ते इथे. तर ही जी अविरती आहे ना, दॅट इज बिकॉज ऑफ indiscipline of the 5 sense organs or 11 sense organs. कसेही घ्या तुम्ही. 11 sense organs. So कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन ह्यांच्यावर कंट्रोल नसल्यामुळे अविरती घडते. वी गो अँड गेट अटॅच्ड अगेन अँड अगेन अँड अगेन. रती पुन्हा पुन्हा होत राहते. आणि मग हा इनडिसिप्लिन असल्यामुळे इंद्रियांचा हे घडून येतं. दिस इज अविरती. Let us go on to the 7th antaray. The 7th antaray is भ्रांती दर्शन. दर्शन तर आहे, पण तो कसा आहे? भ्रांती दर्शन, यथार्थ दर्शन नाहीये. भ्रांती दर्शन मीन्स रॉंग व्ह्यूज किंवा फॉल्स नॉलेज किंवा मिस्टेकन नोशन किंवा लिव्हिंग अंडर अन इल्युजन. भ्रांती दर्शन म्हणजे भास होणे. मग आपण आता इथे योग अभ्यासामध्ये आपल्याला काहीतरी फिजिकल, समजा आपण ध्यानस्थ आहोत आणि डीप मेडिटेशन मध्ये आपण डीप गेलो आणि अचानक आपल्याला आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये संवेदना जाणवतात आणि मग आपण म्हणतो की अरे वा, माझी कुंडलिनी जागृत झाली. आणि त्या दिवशीपासून मग सगळा अभ्यास थांबवतो का? कारण माझी कुंडलिनी जागृत आहे आणि कुंडलिनी जागृती झाली आहे, आय एम डन. ओके, हा मार्गामधील अडथळा पुढे जाण्यापासून तुम्हाला त्या अनुभवानी थांबवून टाकलं. वॉज दॅट ट्रू? नो, इट वॉज नॉट ट्रू. व्हॉट वॉज इट? इट वॉज भ्रांती दर्शन. राईट, ह्याला म्हणतात भ्रांती दर्शन. आणि आध्यात्मिक मार्ग भ्रांती दर्शनाने भरलेला आहे. इट इज समथिंग विच रिअली रिअली ऍट एनी, अगदी संप्रज्ञात समाधीच्या सानंद सस्मित मध्ये पोचल्यानंतर पण भ्रांती दर्शन तुम्हाला तिकडनं बाहेर पाडू शकतं आणि पुढे सरकण्यापासून थांबवू शकतं. सो वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट, व्हेरी व्हेरी अवेअर ऑफ व्हॉट वी आर एक्सपिरियन्सिंग. त्यामुळे बघा, मुळात आत्मसाक्षात्कार हा अनुभवाच्या पलीकडचा अनुभव आहे.
आत्मसाक्षात्काराच्या अनुभवामध्ये कुठलेही इंद्रिय इन्क्लुडिंग मन नसतं. इट इज अ मेटाफिजिकल थिंग, राईट? काहीच नसल्यामुळे आपल्याला, आपण कसं त्याला सांगणार की बाबा आपल्याला आत्माचा साक्षात्कार झाला? वी आर अनएबल टू डिस्क्राईब इट. इफ यू कॅन डिस्क्राईब इट, इफ यू कॅन say what you have experienced, that means अजून नवी दिल्ली दूर आहे, अजून साक्षात्कारापासून आपण खूप लांब आहोत. सो ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. सो भ्रांती दर्शन इज फॉल्स नॉलेज किंवा मिस्टेकन नोशन. क्लिअर? अरे नाउ आता लेट अस कम टू द 8th अंतराय, अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्वाचा अर्थ होतो इनएबिलिटी टू होल्ड ऑन टू व्हॉट हॅज अचीव्ड, टू योगिक स्टेट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. काय आहे की इंटेलेक्च्युअली ध्यान म्हणजे काय आणि कसं असावं, पतंजलींनी आपल्याला ध्यानाची व्याख्या देऊनच दिलेली आहे, त्यामुळे माहिती असतं. ओके, पण जेव्हा त्याचा अनुभवच येत नाही, सगळं माहिती असून त्याचा अनुभव नाही मिळत, तेव्हा आपण डिसअपॉइंट होतो, नैराश्य येतं की मला कळतंय की हे असं असायला पाहिजे पण तसं होतच नाहीये, आणि म्हणून मला नैराश्य येतं, डिसअपॉइंटमेंट होतं आणि अलब्ध भूमिकत्व, त्या भूमिकत्वापासनं मी लांब होते. त्या व्हॉट एव्हर माय भूमिका, त्याच्यापासनं मी लांब जाते, मी अभ्यास सोडून देते किंवा थांबवून टाकते. हे झालं अलब्ध भूमिकत्व. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल द्यायचं तर बघा, जेव्हा आसनांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की श्वासाची जोड त्याच्याबरोबर आली पाहिजे आणि मन आणि शरीर आणि श्वास एकाग्र व्हायला पाहिजे. पण असंख्य विचार आसन करताना डोक्यामध्ये खेळत राहतात आणि श्वास आणि शरीर एकरूप होत नाही. मग 2-4 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आपण म्हणतो जाऊ दे यार, काही नाही होत, मला नाही होते, तुम्हाला होत असेल, आणि अलब्ध भूमिकत्व, आपण त्याच्यापासून दूर होतो. इज दॅट क्लिअर? ऑलराईट. सो काय आहे की ग्रास्पच होत नाहीये, हाताशीच येत नाहीये. तो जो काय अनुभव आपल्याला अपेक्षित आहे तो आपल्या हाताशी येत नसल्यामुळे अलब्ध भूमिकत्व घडतं. शेवटचा अंतराय आहे, द 9th one is अनवस्थित तत्व. आता अनवस्थित तत्व, इनएबिलिटी टू मेंटेन द अचीव्ड प्रोग्रेस, अनसेटल्ड स्टेट आहे ही, बॅकस्लाइडिंग होत असतं इकडे. अनवस्थित तत्व म्हणजे काय, कसा फरक आहे हे बघा. अलब्ध भूमिकत्वामध्ये हाताशी लागत नव्हतं, ग्रास्प मध्येच येत नव्हतं, त्यामुळे आपल्याला लांब व्हायची इच्छा झाली. ग्रास्प मध्ये आलं पण टिकवता आलं नाही, पण तो धरून ठेवता येत नाही, टिकवता येत नाही. म्हणून अनवस्थित तत्व म्हणजे तत्व आपला स्थिर होत नाही, अनवस्थित राहतो तो. सो तत्व स्थिर झाल्यामुळे, स्थिर होत नसल्यामुळे योग अभ्यासामध्ये अडथळा येतो. इज दॅट क्लिअर? पुढचा शब्द आहे चित्त विक्षेप, डिस्टर्बन्सेस ऑफ दी कॉन्शियसनेस, चित्तामध्ये येणारे विक्षेप. ते म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ते? धीज, हे, ते म्हणजे हे आर द अंतराय, ऑब्स्टेकल्स. दीज आर द ऑब्स्टेकल्स. व्याधी स्त्यान संशय प्रमादालस्य अविरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्व अनवस्थित तत्वानी चित्त विक्षेपः ते अंतराया, असं हे ते अंतराय. ओके, सो येस, अंतराय. तर हे झाले 9 हे. ओके, आता ह्याच्या पुढच्या सूत्रामध्ये पण ना
ह्याच्या पुढच्या सूत्रामध्ये पण पतंजली इज गिव्हिंग अस मोर, त्याचं अजून डिटेल ते देत आहेत. पण त्या डिटेलिंग मध्ये जाण्याच्या आधी माझी इच्छा आहे की इकडे वरचे वर आपण काय करू शकतो ह्याचा थोडासा विचार लक्षात घ्यावा. प्रत्येक अंतरायाबद्दल आपण काय करू शकतो, कुठे लक्ष द्यायची गरज आहे हे लक्षात घ्यावं. पहिलं बघूया व्याधी. व्याधी मुख्यतः डाएट इम्बॅलन्सेस म्हणजे आहाराचे गडबडीमुळे, चुकीच्या आहारामुळे व्याधी तयार होते. तर मग चुकीच्या आहारामुळे होते तर एकतर आहाराचा अभ्यास करून आपल्या प्रकृतीला पूरक आहार कुठला आहे, कारण प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. तर तुमच्या प्रकृती वात पित्त पित्त कफ कफ वात कुठल्या जोडीचं विच कॉम्बिनेशन आर यू ऑफ द प्रकृती हे लक्षात घेऊन आहारामध्ये बदल करावं. तो बदल तुम्ही करा वगैरे, पण आधीचं पचन झाल्याशिवाय पुढचा आहार घ्यायचा नाही. पोट पूर्णतः रिकाम होऊ द्यायचं, मगच पुढचं घ्यायचं. विश्वास, आहार, अन्न हे पूर्ण ब्रह्म, हा विश्वासाने जे काही सेवन करतोय त्याच्याकडे आपलं लक्ष असेल तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हा भाव येणार, आणि तो जर भाव आला तर अंगाला ते अन्न पूरक बनणार, किंवा अंगाला ते अन्न त्याला इट विल कीप यू हेल्दी, आरोग्य प्रदान करणार. सो गुड सेन्स. आणि ह्या आर्टिकल मध्ये असं म्हटलं, त्या पुस्तकात कसं म्हटलं, त्या महात्म्यानी हे बोललं नाही. यूज युअर कॉमन सेन्स. सगळ्यांनाच दिवसातनं 3 लिटर आणि 4 लिटर पाणी चालत नाही. तुमची प्रकृतीचा प्रकार कुठला आहे हा लक्षात घ्या, आणि त्याप्रमाणे अन्न पाणी जे काय आहे त्याचा तुमचा डाएट प्लॅन बनवा. रिफाइनमेंट, त्याच्यामध्ये फाईन ट्युनिंग करा, व्हॉट एव्हर इज नीडेड फॉर यू. हे झालं व्याधी. आता ह्याच्यामध्ये व्याधीमध्ये ऋतुचर्या आणि आहाराबरोबर दिनचर्या ही खूप महत्वाची ठरते. सो एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू द क्लायमेट, अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द बॉडी, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ प्रकृती दॅट यू आर हॅव्हिंग, you will be taking your diet according to your personal specification. ठीक आहे. दुसरं आहे स्त्यान. स्त्यान साठी कशामुळे, काय कमी पडल्यामुळे स्त्यान होतं असं मी सांगितलं तुम्हाला? वीर्य. मग वीर्य कसं वाढवता येईल ह्याचा विचार करा. वीर्य वाढवला की हा स्त्यान निघून जाणार आहे. हाऊ टू इम्प्रूव्ह युअर व्हायटॅलिटी. मग ते शरीरातलं वीर्य कुठल्या कुठल्या लेवलला, अगदी फूड विटमिन्सच्या लेवलला, किंवा माइंड किंवा इमोशन्स, ऑलवेज देर इज लाईफ मध्ये सगळेच वाईट अनुभव येत राहिले तर वीर्य कमी होतो. तर त्या वाईट अनुभवातनं बाहेर पडायला हवं. सो देर आर व्हेरी मेनी डिफरंट वेज इन विच वीर्य कॅन बी रिअडजस्टेड. सो वीर्य वाढवायचा विचार करा. संशय काढून टाकण्यासाठी काय करू शकतो? फर्स्ट अँड फॉरमोस्ट अभ्यास. ऑलराईट. फर्स्ट अँड फॉरमोस्ट व्हॉट विल यू डू? लिसन टू इन्स्ट्रक्शन्स. जो काय अभ्यास सांगितला जातो तो श्रवण करा, त्याच्यावर मनन करा, कॉन्टेम्प्लेट करा, आणि ज्या लोकांना कळतं ना त्याच्या सानिध्यात राहा. म्हणजे कोण? For all those who have a calm and sure-minded people. अशी कंपनी ठेवायची, अशा लोकांबरोबर राहायचं जे स्वतः अभ्यासू आहेत, ज्यांच्याकडे कंटिन्युअसली अभ्यास त्यांचा सुरू असतो किंवा झालेला असतो. अशा लोकांचं सानिध्यामध्ये राहिलो की आपले प्रश्नांची उत्तरं मिळत राहतात, आणि प्रश्नांची उत्तरं मिळाली की संशय नाहीसा होणार. सो संशयाला उपाय आहे बी विथ द मास्टर्स, बी विथ द गुरुज, बी विथ दोज पीपल हु आर इंटरेस्टेड इन द सेम स्टडी ॲज युअर्स. ठीक आहे. आणि ह्याला श्रवण मनन हे हाच उपाय आहे त्याला. ओके. संशय. नंतर प्रमाद कशामुळे आहे?
ओढ असल्यामुळे, राईट. इंद्रियांना त्यांच्या विषयांची ओढ असल्यामुळे, बिकॉज द सेन्सेस वॉन्ट सॅटिस्फॅक्शन फ्रॉम द वर्ल्डली अफेअर्स अँड दॅट इज वाय दे कीप गेटिंग एन्टँगल्ड. तर त्याच्यापासून लांब होणे, बी अवे फ्रॉम द वर्ल्डली अफेअर्स, डिसएंगेज फ्रॉम द वर्ल्डली अफेअर्स, हे होतं ह्याच्या. असं केल्याने म्हणजे जी गोष्ट करायची नाहीये मग ती, like suppose if you are trying to give up non-vegetarian for simple diet मध्ये changes, you are trying to give up non-vegetarian, don't go to a place where non-veg is cooked, simple. जर तुम्हाला सोडायचं असेल तर, नसेल तर गोष्ट वेगळी. बट इफ दॅट इज, आय एम जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल. ओके, सोडा असं मी अजिबात काही म्हणत नाहीये. प्रत्याहार करायचं थोडक्यात. सॉरी, प्रत्याहार करायचं. हा, प्रत्याहार करायचा. येस, बिलकुल. सो प्रमादाला तोच एक उपाय आहे की इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून लांब ठेवायचं. जेव्हा इंद्रियांना, बघा आता मी तुम्हाला अटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट हे शिकवलं होतं. सो इंद्रिय आणि त्यांचे विषय अटॅच्ड आहेत, त्यांना आपण लांब घेतो म्हणजे आपण त्यांना नॉन अटॅच करतो. म्हणजे हळूहळू लांब घेतल्याने फायनली ते डिटॅच होते. ओके, so this you have to keep in mind. So pramada, disengage from worldly affairs. नंतर आलस्य. आता मुळात इकडे शारीरिक आलस्याबद्दल आपण बोलतोय. शारीरिक आलस्य म्हणजे कुठला गुण आला? तामसिक गुण, तमोगुण. सो तमोगुण अति झाल्यामुळे आलस्य. तमोगुण वाईट नाहीये, कुठलाच गुण वाईट नाही. त्रिगुण एकमेकांना पूरक आहेत. तमोगुण इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डोंट मिस्टेक इट. ओके, पण अति झाला सो देर इज अन इम्बॅलन्स आणि त्याच्यामुळे आलस्य येतं. मग ह्याच्यासाठी काय करावं? पुढचे जे 3 उपाय होते ना वरचे, एक तर आहार हलका करावा, जागरूकता वाढवावी आणि वीर्य वाढवावा, हे आपोआप आलस्य तमोगुण हा कमी होणार. आहार हलका करावा आणि वीर्य, एन्थुझियाझम. सगळ्यात पहिलं वीर्य कुठे वापरणार? की मला आलस्य झटकायचं आहे. युअर फर्स्ट इंटेन्शन विल बी द यूज ऑफ वीर्य. यू विल यूज वीर्य फॉर दॅट फर्स्ट इंटेन्शन. राईट. आणि असं आहार आणि ह्याच्यामध्ये बदल केल्याने, योगमध्ये व्हेजिटेरियन फूड आहे ना? हो, पण बोलूया आपण या विषयावर, आहाराचा मोठा विषय बोलूया. सो आलस्य. नंतर अविरती. अविरती मॅडम, हा, 3 उपाय काय सांगितले आलस्यावर? एक आहारात बदल, दुसरं वीर्य वाढवणे, जागरूकता, जागरूक होणे, जागरूकता वाढवणे, वेकफुलनेस, जागरूक होणे. ओके, आता अविरती. अविरती म्हणजे रती आहे ना, त्या रतीला कमी करायचं. गिव्ह अप इंटरेस्ट फ्रॉम वर्ल्डली अफेअर्स. इकॉनॉमिक टाइम्स वाचायचं बंद करायला लागेल भौतिकतेमध्ये म्हटलं तर. पण योग मार्गामध्ये अंतर्मुख जास्त राहणं आणि बहिर्मुखता कमी करणं हाच उपाय होतो अविरतीचा. राईट. जास्तीत जास्त वेळ स्वतः बरोबर, स्वतःच्या श्वासाबरोबर मन एकाग्र चित्त करत चित्ताच्या प्रयत्नामध्ये राहणं, म्हणजे मग आपोआप बाहेरचे इंटरेस्ट आपले कमी होतील आणि अविरती लांब होईल. नंतर भ्रांती दर्शन. मुळात भ्रांती दर्शन कशामुळे झालेलं आहे? दोरीला फॉल्स नॉलेज. काहीच झालं नाही असं नाहीये. सो आता इथे परत विपर्यय हा इथे येतो. वृत्ती कुठली आहे? ही विपर्ययाची वृत्ती आहे. काहीतरी होतंय पण त्याला चुकीचं समजणे. सगळ्यात मोठं भ्रांती दर्शन घडतं. काल परवा आपण जे सूत्र केले त्याच्यामध्ये आपण बघितलं की बुद्धी म्हणजे आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोशाचा प्रकाश असतो. राईट. आणि त्या बुद्धिमत्तेचा जो प्रकाश आहे त्याला आत्म्याचा प्रकाश समजणे थांबून घेतो. राईट. सो हा सगळ्यात मोठं भ्रांती दर्शन आहे.
टू कन्सिडर द लोअर स्टेज फॉर द हायर स्टेज और हायर स्टेज फॉर द लोअर स्टेज, दोन्ही पण भ्रांती दर्शन. राईट. सो आहोत अजून आपण विज्ञानमय कोशामध्ये, पण विज्ञानमय कोशामध्ये ऋतंभरा प्रज्ञा किंवा हे झालेलं आहे, विजडम, द लाईट ऑफ विजडम इज देअर. तर त्या प्रकाशाकडे बघून आपल्याला वाटतं की आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला, आणि हा सगळ्यात मोठा भ्रांती दर्शन योग मार्गामधील ठरतो. त्याच्या अलीकडचे आता खूप सारे, की आसन माझ्या बॉडीला मला माझ्या प्रारब्धाने म्हणा किंवा माझ्या देवाच्या कृपेने म्हणा, माझं शरीर स्लिम आणि फ्लेक्झिबल आहे, आणि मग मला आसनं चांगली जमतात. मग मला आसन खूप चांगली जमतात, म्हणून मी फक्त तेवढंच करते आणि योग करते असं समजते. बट योग तेवढाच योग आहे का? आसन चांगलं जमणं एवढंच योग असू शकतं का? नाही. हे झालं भ्रांती दर्शन. आणि स्वतःला म्हणजे वर्गामध्ये तर लिटरली असं होतं माहितीये, सर्वांगासन करत असताना म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपलं खूप छान झालेलं आहे, जोपर्यंत टीचर त्यांच्या मागे जाऊन ऍटलिस्ट आय वुड डू दॅट, त्यांच्या कमरेचा भाग आहे तो थोडासा आत ढकलला की 90 डिग्रीज मध्ये बॉडी येऊन जातं डोक्याच्या लेवलला, पण तो कमरेचा भाग आत ढकलून, पण त्या व्यक्तीला विचारलं तर ते म्हणतील मला सर्वांगासन छान जमतं. राईट. बट देन so this is Bhranti Darshan. I'm just giving you a few examples of how we misunderstand a lot of things. So false knowledge. आणि त्यानंतर अलब्ध भूमिका. अलब्ध भूमिका मॅडम याच्यावरचा उपाय सांगा ना. कशावरचा? भ्रांती दर्शनचा उपाय. भ्रांती, येस भ्रांती दर्शनवर एकच उपाय आहे, क्रियायोग. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. क्रियायोग इज द आन्सर टू भ्रांती दर्शन. तप करत राहा, प्रयत्न करत राहा, स्वाध्याय करत राहा आणि ईश्वरावर प्रणिधान करत राहा, त्याच्याने आपोआप भ्रांती दर्शन नाहीसा होईल. राईट. सो क्रियायोग इज द आन्सर. अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्वामध्ये एकच आहे, हा जो आपण भूमिका आपली लांब करून घेतो ना, तर ती नाही करून घ्यायची. म्हणजे काय? तर तत्वांचा अभ्यास वाढवायचा. जर तात्विक अभ्यास आपण वाढवला ना, की मग आपल्याला आपली भूमिका आपण लांब नाही घेणार. आपण प्रयत्नशील राहू, प्रयत्नशील राहायला हवं, आणि प्रयत्नशील राहण्यासाठी तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ द प्रॅक्टिस ऑफ योगा हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याने अलब्ध भूमिकत्वापासून आपण बचाव आपला होऊ शकतो. आणि शेवटचं आहे अनवस्थित तत्व. अनवस्थित तत्वासाठी जेव्हा आपण स्थैर्य नाही मेंटेन करू शकत ना, वी आर नॉट एबल टू रिमेन स्टेडी, अशा वेळेस एकच गोष्ट कामाला येते, ईश्वर प्रणिधान. तर सात्विक बुद्धी डेव्हलप करत राहायची ईश्वर प्रणिधानाने. ओके. मग ह्याच्यानी जे अनवस्थितता आहे ती स्थिरतामध्ये त्याचं कन्वर्जन होईल. यू विल बिकम स्टडी. जे काही टिकवता येत नाही हा जो प्रकार आहे, की बाबा 10 मिनिटं ध्यान केलं की लगेच विचार यायला लागतात, का 2 मिनिटच मॅक्झिमम सतत निर्विचार राहतो आणि मग लगेच विचार येतात, हे ध्यानामध्ये किंवा आसनांमध्ये, इन विच एव्हर हावेवर यू वॉन्ट टू अंडरस्टँड इट. सो अनवस्थित तत्व म्हणजे योग मार्गामध्ये सात्विक बुद्धिमत्ता वाढवली ईश्वर प्रणिधानाच्या आधाराने, की मग हा अडथळा निघून जातो. एक शेवटचा पॉइंट इकडे सांगते अँड देन वी विल स्टॉप. व्याधी आणि आलस्य हे दोन्ही फिजिकल ऑब्स्टॅकल्स आहेत, शारीरिक भौतिक अडथळे, अंतराय. व्याधी आणि आलस्य हे फिजिकल ऑब्स्टॅकल्स किंवा फिजिकल अंतराय आहेत. संशय, प्रमाद, स्त्यान आणि अविरती हे जे 4 आहेत हे मानसिक ऑब्स्टॅकल्स आहेत.
दीज आर ऑल मेंटल ऑब्स्टिकल्स, अंतराय, मानसिक अंतराय आहे. संशय, प्रमाद, स्त्यान आणि अविरती. भ्रांती दर्शन हा इंटलेक्च्युअल अंतराय आहे. इंटलेक्च्युअल, बुद्धी, विज्ञानमय कोशामध्ये घडणारा हा अडथळा आहे. सो भ्रांती दर्शन इंटलेक्च्युअल. आणि अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थित तत्व हे आध्यात्मिक अंतराय आहेत. दीज आर स्पिरिच्युअल ऑब्स्टॅकल्स. ऑलराईट. सो ओंकार जप केल्याने काय होणार आहे, ईश्वर प्रणिधान केल्याने काय होणार आहे, तर आत्माचा साक्षात्कार आणि अंतराय दूर होतील. कोणते अंतराय, तर 9 अंतरायांचा आपण अभ्यास केला. आता ह्या अंतरायला लागून विक्षेप सहभुव म्हणजे चित्त विक्षेपाला लागून विक्षेप सहभुव येत आहेत. तो सूत्र आपण उद्या करणार आहोत. आज इथेच थांबू.